नमस्कार मंडळी, उज्ज्वला बर्ड हाऊसमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर फायनली थोडासा स्लॉट अवेलेबल आहे सेलसाठी। तुम्ही समोर पाहू शकता राजवंशी एक पेअर अवेलेबल आहे बघा। इथे एक पीस आहे, हा एक पीस आहे, हा मेल आहे, ही फिमेल आहे। तर एक पेअर अवेलेबल आहे जे पेकिंग डक आहे, व्हाईट पेकिंग, त्याच्यामध्ये एक मेल 3 फिमेल अवेलेबल आहेत। इंडियन रनर तुम्ही पाहू शकता, इंडियन रनरमध्ये तुम्हाला साधारणतः एक 25 पीस अवेलेबल आहेत। थोडेफार मेल आहेत 10 एक, 15 एक फिमेल अवेलेबल आहेत। मस्क्यूमध्ये 2 पेअर अवेलेबल आहेत, एक व्हाईटमध्ये पेअर आहे आणि एक खाली एक ब्लूइश ग्रेमध्ये एक पेअर अवेलेबल आहे। असे मस्क्यूमध्ये 2 पेअर अवेलेबल आहेत। टर्कीची पण एक पेअर अवेलेबल आहे, पण त्याची व्हिडिओ मी तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल। टर्कीची पेअरची व्हिडिओ टाकेल मी एक्स्ट्रा, तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता। सध्या थोडासा स्लॉट शिल्लक आहे, नवीन लॉट येणार आहे, पण साधारणतः एक 2-1 आठवडे लागतील नवीन लॉट यायला। पण आता सध्या हा फुल साईजमध्ये लॉट अवेलेबल आहे। जे इंडियन रनर आहेत ते एग लेइंगला सुरुवात केली आहे, त्यांनी अंडे द्यायला चालू आहे एग लेइंगला। स्वॅन अजून अंड्यावर चालू आहे, त्यांनी आता थंडीमध्ये चालू करतात एग लेइंगला। पेकिंग डक पण फुल साईजमध्ये एग लेइंग कधी चालू करू शकतात। मस्कुई पण फुल साईजमध्ये, ते पण एग लेइंग कधी पण चालू करू शकतात। ज्यांना कोणाला हे जर पक्षी घ्यायचे असतील तर त्वरित संपर्क साधा, कारण की थोडा लिमिटेड स्टॉक शिल्लक आहे। आणि ही जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना कोणाला हे पक्षी घ्यायचे असतील तर त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचून जाईल। पक्ष्यांची तुम्ही एकदा साईज बघून घ्या, पक्ष्याची क्वालिटी बघा। वॅक्सिनेशन त्यांना ऑल वॅक्सिनेशन त्यांना केलेलं आहे। हे बघा, हे स्वॅन आहेत, फुल साईजमध्ये आहेत। मागे पेकिंग डकची क्वालिटी बघा, पेकिंग डक पण एकदम हेल्दीमध्ये आहेत, वॅक्सिनेशन त्यांना पूर्ण केलेलं आहे। इंडियन पण बघून घ्या, सगळे फुल साईजमध्ये आणि हेल्दी पक्षी आहेत। मस्कुई पण बघा, वरती जी आहे ती फिमेल आहे, खाली मेल आहे। धन्यवाद।